नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जरांगे पाटलांचं आंदोलन थोडं मधल्या काळामध्ये या विधानसभेच्या आधी 1-2 महिन्याने आता शिथिल झालं, थंड झालं. पण तेच जरांगे पाटील आता पुन्हा एकदा पेटून उठलेत. पुन्हा एकदा आंदोलन करू, पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी करू, पुन्हा एकदा हेच जरांगे पाटील या सरकारवरती तुटून पडतात आणि त्यांना सगळं सांगतायत की निवडून आलात म्हणून मस्ती करू नका, सगळ्या गोष्टी करू नका, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे. परत त्यांच्यावरती तुटून पडतात. मराठ्यांशी बेमानी करायचं नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. नादात पडायचं नाही. ते सत्ता आली, लय बहुमताने आलो, मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही. बेमानी करायचं नाही, आरक्षण द्यायचं. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. याव करीन आणि त्याव करीन आणि हे करीन आणि ते करीन. मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. ते शांत आहेत तोवर शांत आहेत, त्यांना शांत राहून द्यायचं. नाही तर कोणाच्या बापाला भेट नसते. मग सरकार फरकार काय नाही. मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना, मग तुमचं काही खरं नाही. उग सत्ता आली, लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि येडवण करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढं टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो. मी टिकून देणार नाही, पण आरक्षण घेणार, सुट्टी देणार. काय ताकद वापरायची तो वापरायची. 1.5 वर्षापूर्वी जरांगे पाटील उभे राहिले. तो मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून पुढे आले. ते आलेला चेहरा हा समाजाने डोक्यावरती घेतला, कारण समाज हा समाज असतो. समाजाचे विषय हे त्यांच्या अत्यंत आत्मीयतेचे असतात आणि ते विषय अत्यंत महत्त्वाचे असतात. आता मी मराठा आहे तर मला देखील वाटतं की मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. एखाद्या श्रीमंत माणसाला नसेल तरी काही हरकत नाही, काही गरज नाही आहे त्याला. पण एखादा गरीब असेल ना, अगदी ज्याची आपण कुठल्या जाती आणि धर्मात तुलना नाही करू शकत, गरिबी ही गरिबी असते. दलित हे सगळेच गरीब नाही आहेत, त्यांच्यातले देखील काही श्रीमंत असतील. ओबीसी मधले काही सगळे गरीब नाही आहेत ज्यांना आरक्षणाचीच गरज आहे. काही जण मातब्बर असतील. तसं मराठा समाजातले काय सगळे पिढीजात श्रीमंत नाही आहेत किंवा नसतात. काही जण गरीब असतील. आरक्षण या गोरगरिबांना मिळालं पाहिजे, जे आर्थिकदृष्ट्या हतबल आहेत. या मताचा मी आहे. पण जरांगे पाटील उभे राहिल्यानंतर आधी समाजानं डोक्यावर घेतलं, पण नंतर जे काही रंग दिसू लागले, या सगळ्या गोष्टी लोक काय कळणे एवढी येडी नाही आहेत. जसं सगळं दिसू लागलं म्हणजे एका विशिष्ट म्हणजे हेच जरांगे पाटील. मला एक गोष्ट समजत नाही, याच्या आधीही मोर्चे निघाले, ते कुठल्या एका वैयक्तिक दिशेकडे जाणारे नव्हते. आपण अनेकांनी पाहिले मराठा आंदोलन काय आज नाही उभं राहिलं. कित्येक 90 पासून हे मराठा आंदोलन या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढतंय. 2014 पर्यंत तर सगळं NCP काँग्रेसचं सरकार होतं या महाराष्ट्रामध्ये. शरद पवार मुख्य महाराष्ट्रातले आपल्या 94 साली त्यांनीच मिळालेलं आरक्षण हे विलीन करून टाकलं. म्हणजे सगळ्यात मोठा धोका कुणी दिला असेल तो शरद पवारांनी दिलाय. विचार करा ना, आपल्याला आरक्षण मिळालं होतं मराठ्यांना, ओबीसी मध्ये विलीन करून टाकलं. आणि त्या 94 पासून ते आज 24 पर्यंत आपण गेली 30 वर्ष आपण झगडतोय, आपण संघर्ष करतोय. आपल्या समाजातले किती तरुण जीव देऊन जातात, आपलं बलिदान देतात या समाजासाठी, आरक्षण मिळावसाठी. त्यांच्या याला मग काय किंमत राहत नाही. आणि या सगळ्या गोष्टी करणारा महाराष्ट्रातला एक नेता जर ती गोष्ट 2094 साली मराठा म्हणून मराठा समाजाला मिळाली असती, तर मग बाबांनो ही गोष्ट आज झाली असती. आज त्या 1994 पासून त्या आज ताव्या त्या 30 वर्षामध्ये किती आपली नाहक तरुणांना आपली पोरं मेली, याचा जरा विचार करा. एक गोष्ट, काही गरज नव्हती ओबीसी मध्ये विलीन करण्याची, काही गरज नव्हती. कुणी गेलं, कुणी तो GR तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. का झालं या सगळ्या गोष्टी? हे फडणवीस वगैरे, हे शिंदे वगैरे आपण सगळे सोडून देवे, राजकारणात तेव्हा नसतील आणि असले तरी ते कुठे असतील काही माहीत नाही. ज्यावेळेला शरद पवार हे मुख्यमंत्री होते किंवा त्यांच्या हातामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा हे राजकारणात पण नव्हते ना. मराठा समाजाचं काय माहीत देखील नाही आहे आरक्षणाचं. जेवढा आज पण शरद पवारांना तेवढा अभ्यास आहे त्या आरक्षणाचा. मग इतकी वर्ष हे सगळं आंदोलन आज 2024 पर्यंत आलं. लोकसभेचं इलेक्शन आल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी जरांगे पाटील उभे राहतात. चांगली गोष्ट आहे, समाजासाठी उभे. मी जेव्हा जरांगे पाटील उभे राहिले तेव्हा माझ्या मागच्या व्हिडिओ काढून बघा, मी समर्थनार्थ उभा होतो. पण ज्या गोष्टी राजकीय गोष्टीतून आल्या ना, मग हे मुस्लिम वगैरे चिटकू लागले आणि या सगळ्या गोष्टी खाली लोकसभेला फटका बसलाय ना, असो त्या बाकीच्या कुणाला बसला तो बसला. पण माझं वैयक्तिक मत मांडायला मी या व्हिडिओमध्ये एकच आलो आहे की पाटील साहेब जरा ऐका. तुम्ही ऐकतच नाही आहात आणि तुम्ही ऐकताय ना ते समाजाचं नाही ऐकत आहे. तुम्ही एका विचित्रच कोणाचं तरी ऐकताय. कारण समाजाची मागणी ही नाहीये. समाजाला देखील माहिती आहे आम्हाला कोणता पक्ष नको, आम्हाला ती महायुती महाविकासाकडे आम्हाला काही घेणे देणं नाहीये. काही गरज नाहीये समाजाला कुठल्या पक्षाची नाही, कोणाची ना कुठल्या मराठा नेत्याची. काय उपटलं या मराठा नेत्यांनी एवढ्या वर्षामध्ये? 90 पासून ते आज तागायत एवढे मराठे नेते जाऊन बसलेत ना विधानसभेत. कोण सारा मायेचा पूत आवाज का उठवतो? निवडणूक आली की फक्त तिच्याला दिशाभूल करण्यासाठी येतात आणि अशी लोक उभी केली जातात आणि आमचा समाज त्यांच्या मागून पिसून निघतो. गाड्या बिड्या घेऊन तिच्याला कुठून लोक रातोरात या मुंबईमध्ये आली. त्रास, प्रत्येक गोष्टीचा त्रास कशासाठी सहन केला? आपल्या पोराबाळांसाठी म्हणून ना. कशामुळं? एखाद्या माणसावर विश्वास ठेवून ती लोक आलीत.
आणि आजही तुम्ही त्याच गोष्टी झाल्यानंतर हे जरांगे पाटील हे एका शब्दाने देखील शरद पवारांना विचारत नाहीत की तुम्ही 1994 साली का आमच्या समाजाचं वाटोळ केलं. मी कुठल्या पक्षाची बाजू घेऊन बोलत नाहीये. तुम्ही बोला, यांना देखील बोला, पण तुम्ही त्यांना देखील बोला. तुम्ही एकच बाजू लावून धरताय आणि यातून पुन्हा एकदा समाज भरडवण्याच्या गोष्टी करताय. आरक्षण पाहिजे तर प्रत्येकाला पाहिजे, इथं कोणी भुकेला नाहीये. बाकीच्या सगळ्या गोष्टींना, राजकारणाला आरक्षण पाहिजे. मलाही वाटतं माझ्या मुलासाठी उद्या मला आरक्षणाची गरज लागेल, कारण जर माझं पोर जर 90-94% पाडून जर त्याला मागच्या लाईनीमध्ये उभं राहायला लागत असेल ना, तर मी देखील आरक्षणाच्या समर्थनार्थ माणूस आहे आणि मला देखील वाटतं की मराठा समाजासाठी आरक्षण मिळालं पाहिजे. पण तुम्ही दोन्ही बाजूला बोला, दोन्ही बाजूंना घेरून घ्या. कारण आज राज्यामध्ये ना आरक्षणाचा अभ्यास शरद पवारांनी एवढा कोणाकडेच नाही आहे. त्यांना विचारा, तुम्ही देऊ शकता का? या त्यांना म्हणावं बैठक घ्या. या आता हे जे 3 एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झाले आहेत, त्यांच्यावर या तिथं बैठक घ्या आणि सगळे मिळून सोडवा ना प्रश्न. हे इकडं ह्यांना उभं करणार, हे इकडं ओबीसीवाल्यांना उभं करणार, जातीत खाली भांडणं लावणार, हे एकमेकांचे डोकी फोडणार, हे आपले मजेत. जरांगे पाटील जेव्हापासून आंदोलनात बसले आहेत, एक पत्रकार परिषद शरद पवारांनी घेऊन बाबा हा मराठा समाजाचा विषय कसा सुटेल याच्याबद्दल वाच्यता देखील केली नाही आहे. वाच्यता देखील ना कुठल्याच बाकीच्या नेत्याने. आणि आम्ही समाज म्हणून फक्त हे करत चाललो आहे. भावांनो, या राजकारणातून बाहेर या. मी पहिल्या व्हिडिओपासून मला आज अख्खा समाज माझ्या विरोधात आहे. मराठा समाज, काही जण आहेत माझ्यासोबत, अनेक जण, पण बाकीचे सगळे विरोधात आहेत. ठीक आहे, मला द्या शिव्या शाप काय असेल ते, पण मी या भूमिकेवरचा आहे की समाजाची फसवणूक नका करू, नाही करायची. मला ते पटणार नाही. त्या आयला तुम्ही काही करायला ना, आम्ही फक्त तुमच्या मागे हेलपाटे घालत बसायचे. सत्ताधारी विरोध या ना, तुम्ही एकत्र बसा ना, एक घ्या ना सभा, काहीतरी मिटिंग घ्या, सोडवा त्यातून. एक तर नाही म्हणून सांगा बाबांनो, नाही मिळणार आरक्षण, नाहीतर कसं मिळेल तर त्याचा मार्ग तरी सुचवा. काय नुसतं झुलत ठेवताय, हे उभे करताय. पाटील उभे राहिलेत, फॉर्ड गाडीतून भेटतात. फॉर्डची किंमत काढा जरा बाहेर. मागं 10-15 ताफे नुसते, सभा, लाखोंच्या सभा. आम्ही प्रत्येक गोष्टीच्या बारकाईत जोपर्यंत शिरणार नाही तोपर्यंत आम्हाला समजणार नाही. नाहीतर समाज म्हणून आम्ही फक्त दिशाभूल आणि भरकटत राहू. आज जरांगे पाटील जातील, उद्या दुसरे पाटील येतील, परवा तिसरे जाधव येतील, परवा चौथे भोसले येतील. आम्ही तिच्या आईला फक्त एवढंच करत राहू. आमच्या हाताला काहीही लागणार नाही. नेते यांच्या पोळ्या भाजून घेतील, बस. तुमची पोरं काय, तुमची पोरं जाऊ चुलीत. तुम्ही या फक्त आंदोलन काढलं की तेवढा हजर राहतं समाज म्हणून. बाकी तुमच्या पोराबाळांचं गेलं तेल लावत. काही गोष्टी तुम्ही करताय त्याच्याबद्दल वाद नाही आहे. मग त्या कुणबी नोंदी असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, आरक्षण मिळणं निश्चित मिळालं पाहिजे. पाटील साहेब, तुम्ही फक्त राजकीय दृष्टिकोनातून बाहेर या. प्रत्येक समाजातला माणूस तुमच्यासोबत उभा राहिला असता. आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची जी लोक तुम्ही आमदार म्हणून तुम्ही उभी करणार होता ना, ते तुम्ही करू शकला नाहीत. कारण तुम्हाला माहिती होतं आपल्या भूमिका या आरक्षणासाठी समाजासाठी नाही आहेत. आपण राजकीय दृष्टिकोनात शिरलो आहे, म्हणून तुमची हिंमत झाली नाही या सगळ्या गोष्टी करण्याची. मला राग या गोष्टीचा आहे की माझ्या समाजाला फसवलं गेलं, आपला समाज फसला गेला यांच्या सगळ्या वाह्यात गोष्टींमध्ये. आज देखील कोणात हिंमत नाही आहे आणि मला पाहिजे आहे. पुढं परत जर आरक्षणाला बसले ना पाटील साहेब, तर हे शरद पवार, हे महाविकास आघाडी, महायुतीवाले येऊन काय चर्चा करतायत आणि काय समाजाला सांगतायत. तुम्हाला बाबा आरक्षण मिळणार आहे का नाही मिळणार आहे हे मला बघायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे तर 2014ला आले महायुतीवाले सत्तेत, त्याच्या आधी ते सगळे हेच होते. मग का नाही एवढ्या वर्षामध्ये देऊ शकले? हा देखील प्रश्न त्यांना पण विचारला पाहिजे. त्यांना देखील तर तुम्हाला कोण म्हणणार नाही की तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून उभे राहिलाय. तुम्ही आपलं एकाच बाजूला नुसतं आपलं तुमचे बाण सोडताय. त्या गोष्टीचा मराठा समाजाने बारीक अभ्यास केला पाहिजे. उगाच काहीतरी हवेत गोळीबार करू नका. जेवढे मराठा तुम्ही शूरवीर, तेवढेच भोळे देखील आहात. आणि याला इतिहास साक्ष, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही फक्त जातीत भांडत बसाल, वैर कराल एकमेकांशी, उद्या हे निघून जातील. तुमच्या हातात काही राहणार नाही. ना आरक्षण मिळेल, ना कोणती गोष्ट होईल. तुम्ही दुश्मन व्हाल एकमेकांचे. आणि तुमची पोरं सालं तुम्हालाच उद्या शिव्या घालतील. एवढा शब्द आहे माझा. हा कात्रण ही व्हिडिओ काढून ठेवा आणि पुढच्या 10-15 वर्षानंतर बघा, तुमची पोरं तुम्हाला जोड्यान ठोकतील आणि मारतील. हे जेवढे बलिदान केलेत ना या समाजासाठी, त्यांची थोडीशी काहीतरी ठेवा. आणि या प्रत्येक राजकीय पक्षाला साला उभा करा आणि ठेचून काढा जर हिंमत असेल तर. आणि समाज म्हणून मग एक व्हा. पण कुठल्या तरी एका बाजूला नुसतं घुसायचा प्रयत्न करत असाल ना, तर ते करू नका. घ्यायचं तर साला सगळ्यांना रिमांडमध्ये घ्या. कारण सगळेच प्रत्येक समाजाचे मारेकरी आहेत. ओबीसी असेल तर तो ओबीसीचा टाळूवरचं लोणी खाणार आहे, मराठा असेल तर मराठ्यांच्या, आदिवासी असेल तर आदिवासींच्या, दलित असेल तर दलितांच्या. या सगळ्या वरच्या नेत्यांना काही पडलेलं नाही, खालच्या जातींचा आणि धर्मात काही नाही. हे फक्त उकसवतात. बाबासाहेब आंबेडकर की जय, की दलित आमचे उठले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, की आमचे मराठा लगेच पेटून उठले. बिरसा मुंडा की जय केले की आमचे आदिवासी बांधव सगळे उठतात.
हे फक्त येडे बनवतात आपल्याला, यांना काही घेणे देणं नाही, काही घेणे देणं नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर यांना एवढंच जर वाटत असेल ना, तर या छत्रपतींच्या गडांवरती या गडजिहाद आणि या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. कारण यांना काही वाटत नाही, हे टाळवरचं लोणी खाणारे अवलादी आहेत फक्त. मला फक्त एवढंच सांगायचं होतं तुम्हाला, सजग राहा, समाज म्हणून हे करा, राजकारणात घुसू नका. आणि पाटील साहेब, थोडंसं ऐका जरा समाजाचं.